जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवरती कुंभारी परिसरात मतदारांना पैसे तसंच प्रलोभन देऊन मतदारांवरती परिणाम घडवून आणण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर कुंभारी परिसरात मतदारांना पैसे आणि प्रलोभन देऊन मतदानावर परिणाम घडवून आणण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीकडून आचारसंहिता कक्षाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे। माकपचे जिल्हा समिती सदस्य तथा निवडणूक प्रमुख बापू राजाराम साबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुंभारी गण क्रमांक 115 तसंच जिल्हा परिषद कुंभारी गट क्रमांक 58 अंतर्गत गोदूताई परोळेकर नगर परिसरात भाजपचे उमेदवार सूरज पाटील आणि सोमा करपे यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे आणि इतर प्रलोभनं देऊन मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला। हा प्रकार कुंभारी नंबर 4 वॉर्डमधील माळी यांच्या निवासस्थानी रात्री 8:08 सुमारास माकपचे कार्यकर्ते अप्पाशा चांगले यांनी उघडकीस आणला आणि कार्यकर्त्यांना रंगेहात पकडलं। या कृत्यामुळे आदर्श आचारसंहिता तसंच लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलम 123(1) आणि 123(2) चा भंग होत असून भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 170 आणि 171 च्या स्पष्ट विरोधात हे कृत्य असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। मुक्त, निर्भय आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर अशा प्रकारांमुळे गंभीर परिणाम होत असल्याचं नमूद करत माकपकडून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि भयमुक्त राहील याची दक्षता घ्यावी अशी विनंती निवडणूक प्रशासनाकडे करण्यात आली आहे। चांगले कुंभारी या ठिकाणी जिल्हा परिषदेचं निवडणूक लागले असता मी स्वतः जाऊन माझ्या वार्डमध्ये भाजपचे कार्यकर्ते यांनी पैसे वाटत असताना मी स्वतः पकडलेले आहे, त्यांना रंगेहात पकडलेले आहे। मी सध्या ते माझ्यापाशी व्हिडिओसुद्धा आहे। तरी मी त्यांना उमेदवार कोण आहेत? उमेदवार सूरज पाटील त्यांच्या कार्यकर्ते आहेत सूरज का? पाटील यांचे कार्यकर्ते आहेत। उमेदवार कुठं पकडला? इथं 4 नंबर वार्डमध्ये पकडलो मी आता। या कामी अप्पाशा चांगले, ॲडव्होकेट अनिल वासम, ॲडव्होकेट श्याम आडम आदींनी परिश्रम घेतले।